सर्वांना नमस्कार. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि आज आहे शनिवार. तर शनिवार असल्यामुळे आयुषला 6:15 वाजता स्कूलला जावं लागतं टिफिन घेऊन. त्यासाठी आज लवकर उठलेले आहे आणि रोजच लवकर उठणं होतं आहे माझं. म्हणजे 4चा अलार्म लावलेला असतो. पण एरवी मुलं काय असतात, इतर वारी मुलं 10 वाजता स्कूलला जातात. पण शनिवार असेल तर तेव्हा त्यांना लवकर जावं लागतं. त्यामुळं माझी ही गडबड चाललेली आहे. इतर वारी 3 अलार्म लावलेले असतात. एक 4चा अलार्म असतो, एक 4:30चा असतो आणि एक 5चा असतो. तर इतर वेळी थोडा उशीर झाला तरी चालतो. 5:30 वाजेपर्यंत उठलं तरीही चालतं. पण शनिवारी मात्र 4च्याच पहिल्या अलार्माला उठावं लागतं. तर उठल्या उठल्या माझं हे काम असतं, घरापुढचा जो पॅसेज आहे म्हणजे दारातला जो पॅसेज आहे आमचा, तो लोटून काढणं आणि स्वच्छ पुसून घेणं, दरवाजा पुसून घेणं, उंबरा पुसून घेणं, कारण उंबऱ्यावर मी रांगोळी काढते. त्यानंतर हे सगळं आटपून झाल्यानंतर मी अंगणामध्ये येते. अंगणातलं जे गेट आहे मोठं, तर ते गेट उघडते आणि मग त्यानंतर जे काही मुलांनी कागदं टाकली असतील चॉकलेटची, इकडून तिकडून घाण काही अंगणामध्ये उडून आलेली असेल तर ती खराट्याने स्वच्छ लोटून काढते. आणि मग त्यानंतर माझं सडा मारून झाल्यानंतर रांगोळी काढते आणि मग तुळशीला दिवा लावून वर येते. असं माझं नेहमीचं रुटीन आहे. तर गुरुवारी ही मी रांगोळी काढलेली आहे. ती किती छान आणि ठसठशीत दिसते. अगदी जास्त असं उजडलेलं सुद्धा नाही आहे, तरी ती अंधारामध्ये इतकी उठून दिसते. मला खूप आवडली ती रांगोळी, त्यामुळं मी 2 दिवस जास्त अजून तशीच ठेवलेली आहे. 2 दिवसानंतर मग मी ती धुवून टाकणार आहे. तर पर्यंत मी सडा मारत जाते. अलीकडं रस्ता आहे, रस्त्यापर्यंत सडा मारत जाते. कारण येणारी जाणारी जी माणसं आहेत, सकाळी सकाळी बैठकीला जाणारी माणसं असतात, कॉलेजला जाणारी मुलं असतात, वॉकिंगला माणसं येतात, तर त्यांनासुद्धा खूप छान प्रसन्न वाटतं. तर तुळशीला दिवा लावलेला आहे आणि थोडंसं उजाडत आलेलं आहे. आत्ता वाजले, माझी अंघोळ वगैरे झाली आणि आत्ता वाजलेले आहेत 6:45. तर 6:45 वाजता मी टिफिन करायला घेतलेला आहे. तर चला मी तुमच्याबरोबर मसाला मॅगीची रेसिपी शेअर करते. जर अगदीच गडबड असेल आणि मुलांना काय द्यायचं सुचत नसेल डब्याला, तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 मिरची घातलेली आहे. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो तेलामध्ये परतून घेतलेला आहे. त्यानंतर मी त्यामध्ये मॅगी मसाला घातलेला आहे. मॅगी घातलेली आहे आणि छान असं कांदा टोमॅटोमध्ये परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी थोडं, कारण आपल्याला ही मॅगी सुकी करायची आहे. आणि त्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं छान अशी मॅगी शिजू द्यायची आहे आपल्याला. आपल्या अंदाजाने पाणी घालायचं आहे. कोरडी होईल इतकं पाणी घालायचं आहे. म्हणजे मॅगी शिजायपुरताच फक्त पाणी घालायचं आहे. आता इथे मी चहा घेतलेला आहे. तर मॅगी शिजत आहे तोपर्यंत म्हटलं चहा घेऊया, कारण मग मॅगी शिजली की लगेच तो स्कूलमध्ये जाणार आहे. अर्ध्या तासामध्ये आमचं जे काही नाश्ता किंवा जे काही चहा पाणी आहे तो आटपून मोकळं होतो. आता करायचे होते पोहे आम्हाला, पण शेंगदाणे नव्हते घरामध्ये. म्हणजे शेंगा आहेत, पण सकाळी सकाळी एवढा कोण सोलत बसणार, फोडत बसणार. त्यासाठी मग काय करायचं सुचत नव्हतं. तर त्यांनीच मला सांगितलं की मॅगी करून दे मला. म्हटलं चला, सोपी पण आहे आणि झटपट होणारी आहे. तर मॅगी केलेली आहे इथे. आणि बघा, ही जी वाळलेली कोथिंबीर आहे ती मी यामध्ये घालणार आहे. कधी कधी काय होतं, आपल्याकडं खूप सारी कोथिंबीर असते, ती आपण स्टोअर करून ठेवतो, पण 15 दिवसाच्या वर कोथिंबीर टिकत नाही. मग त्यासाठी ना अशी कोथिंबीर मी छान उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे. आणि इतका सुंदर वास येतो कोथिंबीरीत हात घातला ना, की अगदीच मस्त वास येतो. आणि ही कोथिंबीर जी आहे ती छान टिकते सुद्धा. अगदी आपण कस्तुरी मेथी कशी घातल्यानंतर छान सुवास येतो एखाद्या पदार्थाचा, तशीच ही कोथिंबीर मी आता थोडीशी त्याच्या मॅगीमध्ये घातलेली आहे. तर अशी तुम्ही कधीतरी ट्राय करून पहा. कोथिंबीर तुमच्याकडे भरपूर असेल ना, तर छान बारीक चिरायची, तिला स्वच्छ धुवायची आणि उन्हामध्ये वाळवायची. तिचा वास जो आहे तो जसाच्या तसा राहतो. तुम्ही मटणाच्या कालवणाला सुद्धा अशी कोथिंबीर वापरू शकता. आता त्याला तर नाश्त्याला दिलेला आहे आणि मी चहा जो घेतला होता तो कट्ट्यावर तसाच ठेवला. मी चहा पिला नाही. आधी विचार केला की हे जे हॉलमधलं क्लिनिंग आहे ते करून घेऊया, कारण मुलं स्कूलला जायच्या आधी, बाहेर पडायच्या आधी मी घरातलं जे क्लिनिंग आहे ते करून घेते, झाडू वगैरे मारून घेते. ती मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या पाठीमाग झाडू मारायचा नसतो असं म्हणतात. घराच्या बाहेर एखादी व्यक्ती पडली की पुढे
व्यक्ती गेल्यानंतर एखादी घरातली आपण पाठीमागे झाडू मारायचा नसतो असं म्हणतात. बऱ्याचदा मला असं सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं कोणीही बाहेर जायच्या आधी किंवा कुणाला कामाला जायचं असेल, महत्त्वाच्या कामासाठी जर बाहेर जायचं असेल ना, तर मी घरातली कामं जी आहे ते आधीच उरकून घेते सगळी पटापट आणि मग त्यात आयुषला जायचं होतं. तो नाश्ता करतोय तोवर मी हे जे हॉलमधलं क्लिनिंग आहे ते केलेलं आहे. पूर्ण हॉल लोटून झाडून पुसून स्वच्छ केलेलं आहे संपूर्ण घर आणि आता तो निघालेला आहे स्कूलमध्ये. कुठला चार्ट? ह्युमन ऑक्युपेशन. ह्युमन ऑक्युपेशन माणसाची कामं. आत्ता बरोबर 7:30 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत आणि आयुष स्कूलला निघालेला आहे. आपला जो काही सडा मारलेला होता तो वाळून गेलेला आहे, कारण लवकर मारला होता. पहाटे सडा रांगोळी केलेली असली की 7:30-8 वाजेपर्यंत वाळते. दिवा फक्त तुळशीचा चालू आहे आणि छान असं उजडलेलं आहे. तर माझ्या प्रेमळताईंना पुन्हा एकदा नमस्कार. आणि निवांत बसलेले आहे, झाडांना वगैरे पाणी घातलेले आहे. छान अशी सकाळीच स्वच्छता केलेलं आहे. सकाळचं जे रुटीन होतं मी ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर आता बरीचशी माझी कामं आवरलेली आहेत आणि आता म्हटलं चला, मला खूप म्हणजे दिवसापासून असं ना गोड खायची इच्छा होती. मुलांना पण काहीतरी घरात करून ठेवावं डबा भरून खाण्यासाठी असं वाटतंय. पण आता संक्रांत सणवार जसे जसे जवळ येतील ना तसे तसे कामांचा व्याप वाढतच जातो. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 10:30. कचरा टाकून आले. 10:30च्या आधी आमच्याकडं कचऱ्याची गाडी येते, लवकर येते. आणि मग त्यानंतर मला अचानक एक काम आठवलं, ते म्हणजे पिठं काढायची आहेत. तर मला बाजरीचंसुद्धा पीठ काढायचं होतं, कारण आता भोगी जवळ आलेली आहे. आणि हरभऱ्याचंसुद्धा पीठ काढायचं होतं. हरभऱ्याच्या डाळीचं बेसन पीठ करून ठेवायचं होतं. त्यामुळं मी ही गिरण जी आहे ती आतून स्वच्छ केली. तीही खोलावी लागते, आतून सगळी झाडावी लागते, स्वच्छ करावी लागते आणि त्यानंतर मग दळण लावावं लागतं. तर इथे आता मी दळण लावून दिलेलं आहे. आणि आम्ही वर राहतो आणि खालीसुद्धा आपलंच घर आहे 2 BHK. तर हे खालचं घर आहे. खालच्या घरामध्ये कांदे, बरेच धान्य, तांदूळ, गहू असं स्टोअर केलं जातं. तर इथे कांदे साठवून ठेवले होते. तर मागच्या वर्षी जे काही कांदे साठवून ठेवले होते ना, तर त्याचे ते काही कांदे नासले होते, तर त्याची भरपूर अशी घाण झाली होती. आणि म्हणजे ठरवलं होतं आम्ही की ते स्वच्छ राहण्यासाठी, आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी, घर स्वच्छ राहण्यासाठी आता भाडेकरू ठेवूयात. तर भाडेकरू जे आहेत ते बघायला येणार होते, म्हणून मग परत खाली आले आणि ही जी रूम आहे ती स्वच्छ करायला घेतलेली आहे. आधी बादलीभर पाणी ओतून भिजत ठेवलेली आहे पावडर टाकून आणि मग त्यानंतर संपूर्ण रूम जी आहे तर ती धुवून काढलेली आहे. संपूर्ण जे घर आहे तर ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि मग हे घर धुवून झाल्यानंतर माझं दळण जे आहे तर तिकडं गिरण चालूच होती वरती. मग त्यानंतर आल्यानंतर छानसं पीठ दळून झालं होतं. तर आता हे पीठ जे आहे तर ते हरभऱ्याचं पीठ आहे. तर तुमच्याबरोबर आता मी एक गोड अशी रेसिपी शेअर करते. तर 2 पेले मी इथे हरभऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. हरभऱ्याचं पीठ जे आहे ते छान आईंनी भरून ठेवलं होतं डब्यामध्ये थंड झाल्यानंतर. तर मग 2 पेले मी इथे हरभऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे बेसन पीठ. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. गोड पदार्थ करत असलो तरी थोडंसं मीठ घालायचं, कारण त्याला मग छान चव येते. अगदीच मग थोडं म्हणजे अर्धा चमचा घातलेला आहे. आणि मग त्यानंतर हळद घालायची आहे आपल्याला. हळद घातल्यानंतर आपल्याला पाण्याने ते पीठ छान मळून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. जसं आपण वडापावला भिजवतो तसं. अगदी ही सोपी रेसिपी आहे आणि तशीच पोटभर खाऊन पोट भरणारी अशी ही रेसिपी आहे. तर बघा आता इकडे मी स्टीलचं पातेलंसुद्धा लगेच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना 1 पेला साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेपर्यंत पाणी ओतलेलं आहे. आणि गॅसच्या दुसऱ्या बाजूला मी इथे पाक तयारसुद्धा करायला ठेवलेला आहे. आता आजूबाजूचा परिसरसुद्धा तुम्ही पाहत असाल. किचनसुद्धा स्वच्छ करून गेले होते मी खाली. सकाळपासून माझा कंटिन्यू हात चालू आहे. आता वाजलेले आहेत दुपारचे 2. जेवणे वगैरे सगळं उरकल्यानंतर मी खालची रूम स्वच्छ करून आल्यानंतर ही रेसिपी मी करायला घेतलेली आहे. तर पीठ बघा असं छान भिजवलेलं आहे. एक तार पडत आहे. एकसारखी तार पडेपर्यंत आपल्याला छान पीठ भिजवायचं आहे. कुठंही त्याची तार जी आहे ती तुटता कामा नये. आणि आता पीठ भिजवल्यानंतर लगेचच मी इथे लोखंडी जी कढई आहे आमची ती कढई ठेवलेली आहे आणि कुरवडी तळली होती. तर त्याच तेलामध्ये थोडंसं अजून तेल ओतलेलं आहे आणि तेल तापायला ठेवलेलं आहे.
तर पाक बघत बघत आता इकडे मी बुंदी तळून घेणार आहे. तर म्हणजे ही रेसिपी आहे ना, मला बरेच दिवस झालं खूप खावीशी वाटत होते. तर लग्न कार्यामध्ये आपण खातो, कळ्यासुद्धा म्हणतात. इकडं गावाला आहे सातारी भागामध्ये या रेसिपीला कळ्या म्हणतात आणि खानदेश भागामध्ये या रेसिपीला बुंदी म्हणतात, गोड बुंदी. तर बघा किती छान बुंदी पडते. जो झारा आहे ना, तर तो वर धरायचा. माझ्याकडे बुंदीचा झारा नाही आहे, साधा तळणीचा झारा आहे, तरी त्या झाऱ्याने सुद्धा माझी बुंदी जी आहे ती किती छान पडते आहे. तर तुम्हाला दिसतच असेल, खूप दाणेदार अशी बुंदी पडलेली आहे. तर बुंदी पाडताना नेहमी जो झारा आहे तो उंचावर धरायचा असतो. जितकं ही खायला टेस्टी लागते ना, तितकं म्हणजे पटकन होणारी रेसिपी आहे, पण कष्ट आहे. जेव्हा आपण झारा वर धरतो ना, तेव्हा हात खूप दुखतो. तर माझे तर खूप दुखत होते हात झारा वर धरून धरून. तर छान अशी बुंदी तळून घेतलेली आहे, छान क्रिस्पी झालेली आहे आणि पाकसुद्धा आपला तयार झालेला आहे. बघा, ज्वारीच्या दाण्यासारखी छान दाणेदार बुंदी झालेली आहे. तर आता आपली बुंदी जी आहे ती सगळी तळून झालेली आहे. तर अशी छान दाणेदार बुंदी पडलेली आहे. तुम्हाला दाखवते मी, तुम्ही पाहू शकता. बघा, आणि कुरकुरीत पण झालेली आहे छान. पहा, तर मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि लाल कलरमध्ये काढलेली आहे आणि हिरव्या कलरमध्ये काढलेली आहे. तर एक चमचाने वेलची पावडर घेतलेली आहे, छोटा एक चमचा ती यामध्ये घातलेली आहे. 2 ते 3 थेंब लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे यामध्ये आणि पाक तयार केलेला आहे. तर लिंबाचा रस यासाठी पिळायचा की त्याची नंतर साखर तयार होऊ नये. थोड्या दिवस जर आपण बुंदी ठेवली तर पाकामध्ये भिजल्यानंतर पाकाची साखर तयार होते. तर साखर तयार होऊ नये म्हणून पाकामध्ये थोडासा लिंबू पिळायचा आहे, अगदी 2 ते 3 थेंब. आणि मग ही बुंदी जी आहे, आता पाक आपला गार झालेला आहे, एक 10 मिनिटं झालीत पाक होऊन, तर गार झालेला आहे. तर ही बुंदी जी आहे ना, ती आपण पाकामध्ये घालूया. तर आता पाक थंड झालेला आहे आणि आपण यामध्ये बुंदी घालूया. तर 2 ते 3 तासामध्ये छान बुंदी अशी रसरशीत होणार आहे, भिजणार आहे छान आणि खूप मस्त लागते. तर तुम्ही कधी लग्न कार्यांमध्ये ही बुंदी खाल्ली असाल तर तुम्हाला आठवत असेल. तर या बुंदीबरोबर छान भात वाढला जातो, पुरी वाढली जाते. गोड काय, गरिबाच्या लग्नात तर मी म्हणते बुंदीच असायची. तर छान अशी रसरशीत झालेली आहे आणि मोह तर काय आवरेनाच माझा खाण्याचा. तर पहिल्यांदा भिजायच्या आधीच मी ती खाल्लेली आहे. यांना देत होते तर ते नको म्हणाले. आज मी 2 रेसिपी शेअर केल्या. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा. बाय.